मेरा नाम मैक्सवेल डिमेलो है। मैं सेक्रेटरी हूँ गोराई विलेजर वेलफेयर एसोसिएशन का। और ये जो आप यहाँ पर देख रहे हैं सब पोलिए पूरे यहाँ से मनोरी से लेकर मड से लेकर वसई तक सब लोग जमा हुए। ये जो डिसालिनेशन प्लांट जो आ रहा है वो मच्छीवारों का मच्छी सब मारने वाला है। ओके, इनको नुकसान होने वाला है। कल अगर दरिया में मच्छी नहीं रही तो मच्छीवार कहाँ से मच्छी करेंगे। इसके लिए आंदोलन है, क्योंकि हमें ये नहीं चाहिए, डिसालिनेशन प्लांट नहीं चाहिए। ये सरकार को ये पता है, क्योंकि ये जो जगह उन्होंने चुनी है ये आर्कियोलॉजिकल सर्वे के हिसाब से यहाँ पर पहले पत्थर के हथियार बनाने की फैक्ट्री थी और ये असल में बचानी चाहिए। क्योंकि आप देखो कहाँ भी ऐसी हिस्टोरिकल प्लेसेस जो होते हैं उसे सरकार बचाती है, ना कि तोड़फोड़ करते हैं। अगला कदम आज तो हम ये तो सरकार को हम लोग मैसेज देना चाहते हैं कि ये प्रकल्प बंद करे। हम लोग अभी तो छोटी संख्या में आए हैं, अगर आगे ये बंद नहीं हुआ तो और भी बड़ी संख्या में आने के चान्सेस है। मी आदिवासी मुंबईकर शेतकरी ट्रस्टचा अध्यक्ष आहे, मुंबईहून आलेलो आहे। माझं नाव डेनिस विल्यम डिसूजा आहे। मी स्थानिक भूमिपुत्र आहे इकडचा आणि वारली समाज, आम्ही जे ईस्ट इंडियन लँग्वेज बोलतो ही वारली समाजाची वारली लँग्वेज आहे जी रजिस्टर्ड आहे गव्हर्नमेंट लेवलवरती। पण आम्ही ह्या स्वीकार नाही करत, कारण का आम्हाला आज मुंबईमध्ये आम्ही मुंबईचे फार्मर आहोत। तिकडे प्रत्येक गोष्टीसाठी आमची जागा एक्वायर करण्यात आली। इलेक्ट्रिक सबर्बन, बीएसटी, मार्केट, पोलीस स्टेशन, सरकारी स्कूल, प्रत्येक शमशानभूमी या कारणासाठी प्रत्येक वेळी सरकारने आश्वासन दाखवली एक तुमच्यासाठी डेव्हलपमेंट आहे, पण आमच्यासाठी कोणताही डेव्हलपमेंट नाही। आज इथे जे प्रकल्प होते ते होऊ देणार नाही, कारण का हे जे ज्यांच्यासाठी होते त्यांच्या घरी जाऊन किंवा तुम्ही जसे सिलिंग्स वगैरे बनवून समुद्राच्या मध्ये बनवता ना, तसे ते समुद्राच्या मध्ये जाऊन हा प्रोजेक्ट लाभावा ही आमची विनंती आहे सरकारला। कोणतेही डेव्हलपमेंट आम्ही हे करत नाहीये। जसं तुम्ही डेव्हलपमेंट इथे म्हणताय करायचंय तर त्याला स्थानिक जे पण संस्था आहेत त्याला घेऊन बसा, नगरसेवक, स्थानिक एमएलए वगैरे त्याला घेऊन बसा, त्याचे फायदे काय नुकसान काय त्याला समजून टाका। जसं शाळेतली टीचर जसं समजवते की तू गणित घेतलं, सायन्स घेतलं, कुठला प्रोजेक्ट घेतलास तू डॉक्टर बनशील, इंजिनियर बनशील, असं समजवलं पाहिजे प्रत्येक व्यक्तीला, जेणेकरून ज्या काही फॅसिलिटी अम्युनिटीज आहेत ह्या लोकांना अजून भेटलेल्या नाही आहेत। तर यासाठी आम्ही इथे सपोर्टला आलेलो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आमची भूमिका, कारण हे सरकार गेले 30 वर्ष आमच्या मागे लागलेलं आहे। एक सुद्धा प्रकल्प असा नाही की आमच्या लोकांच्या विकासासाठी, हा दुसऱ्यांच्या विकासासाठी आमच्या उपजीविकेवर हा खरोखर त्यांनी हा बांध घातलेला आहे। आमची साधी भोळी लोक समजून हे सरकार हे प्रकल्प सगळे इथे आणतायत। या प्रकल्पाची आम्हाला गरज नाही, ज्या प्रकल्पाची गरज आहे ते आमच्यासाठी केले जात नाही। हा पाणी कोणासाठी? दुनियासाठी। आम्हाला पाण्याची गरज नाही, पावसाळ्याच्या पाण्याने करा तुम्ही प्रक्रिया, काय गरज आहे? हा मोठा प्लांट आणून इथे हा जो मच्छीमार बांधव आहे, आमचे शेतकरी आहेत, त्यांच्या उपजीविकेवर हा बांध आणलेला आहे आणि त्याची गरज नसताना का म्हणून आम्ही सहन करावं? आणि हे प्रकल्प फक्त धारावी बेटासाठीच आहेत का? जे काही होते ते धारावी बेट, कारण त्यांना वाटते आमची लोक साधी आहेत, हा कोण काही बोलणार नाही, पण असे प्रकल्प आम्ही आता उडवून लावू, आम्हाला त्याची गरज नाहीये। विकास, आम्ही विकासाच्या विरुद्ध नाही, पण विकास कोणासाठी? विकास आमच्या लोकांसाठी आहे का तिथे? दुसऱ्यांसाठी विकास का म्हणून आम्ही जगावं इथे? आम्ही मूळ रहिवासी आहोत, आमच्या जीवावर का उठते हे सरकार? आणि हे सरकार उठून आमच्यासाठी विकास होत नाही, दुसऱ्या लोकांसाठी विकास केला जातो। आणि प्रत्येक वेळेला गेली 30 वर्षे ही जनता आहे, ही जनता सरकार त्यांच्या मागे लागलेला आहे वेगवेगळे प्रकल्प आणून। हे चांगलं नाही, हे चुकीचं आहे आणि हे कुठेतरी याच्यावर बांध आला पाहिजे। मात घालणार आम्ही एकजुटीने आलेलो आहोत, यापुढे हे प्रकल्प इथे केला जाणार नाही।